दरम्यान भंडारा जिल्ह्यातली दुसऱ्या दिवशी ही एसटी बंद आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा हा दुसरा दिवस आहे। सर्वसामान्यांना याचा फटका बसतोय। साकोली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने आंदोलन केलंय। भंडारा जिल्ह्यातली दृश्य आपण पाहतोय। भंडारा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी ही एसटीचा बंद आहे, त्यामुळे प्रवासी हे खोळंबलेले आपल्याला दिसतायत। पत्र दिलेलं आहे आमच्या वरिष्ठांनी मुंबईवरून सेंट्रलला पत्र दिलेलं आहे का बा 20 तारखेला जी आमची मीटिंग होती त्या मीटिंग आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली नाहीये। तर आम्ही 20 तारखेला तुमचं मीटिंग लावू। तर त्या 20 तारखेच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं होतं का आमच्या कृती समितीने सांगितलं होतं का 20 तारखेला जर तुम्ही जर मीटिंग नाही लावली तर आम्ही 3 तारखेपासून धरणे आंदोलन करणार आहोत। पण आम्ही 4 तारखेपासून आम्ही साकोली आगारात चालतो। आमचे चालक बंधू वाहक आतापर्यंत पंढरपूरच्या सुद्धा यात्रेमध्ये मदत केला। आता गणपतीचे सीजन आहे हे आम्हाला सुद्धा माहित आहे, परंतु राज्य कर्मचाऱ्याचा पगार त्या मानाने तरी आम्हाला पगार पाहिजे। त्याकरिता आम्ही कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन म्हणून आज आम्ही साकोली आगारामध्ये धरणे आंदोलन करत आहोत। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका बसताना पाहायला मिळतोय। आजचा दुसरा दिवस आहे। एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावरती आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहील अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे।